मित्रांनो, समुद्रकिनारी प्लॉट हवा आहे ना? समोर समुद्र समोर दिसतोय तो आहे सुवर्णदुर्ग किल्ला. मी आत्ता आहे दापोली तालुक्यातील हरणे. आता हरणे तसं सगळ्यांना माहिती आहे आजकाल, कारण सर्वात मोठं फिश मार्केट आहे. लाईनीने सगळे आपले कर्दे, पाळंदे, मुरुड बीच आहे. तर तिथेच हरणेमध्ये हा आपल्याकडे 7 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा समोर सी व्ह्यू म्हणण्यापेक्षा चालत 15 पावलावरती समुद्र आहे. समोर खाली रोड आहे. तो रोड सरळ जातो पुढे अंजरले पाचपंढरीकडे. हे तुम्हाला सिमेंटचे पोल दिसत आहेत का इथे लावलेले? हे असे सिमेंटचे पोल लावलेले. आणि हा असा प्लॉट तुम्हाला गोल फिरून दाखवतो. 2 टप्प्यामध्ये प्लॉट आहे. हा आहे आत्ता आपला वरचा पट्टा. हा मागच्या पोलपर्यंत आपला प्लॉट गेलेला आहे. हा असा इकडे, आणि ह्या पट्ट्यातनं हा एक खालचा पट्टा. तर असा हा 7 गुंठ्याचा प्लॉट विकायचा आहे आपल्याला. आणि तो देखील असा सुंदर व्ह्यू असलेला. रिसॉर्ट करायचंय, एखादं छोटंसं फार्म हाऊस करायचंय, हॉटेल करायचंय, स्वतःला राहण्याकरता जर काय घ्यायचं आहे. कारण बऱ्याचदा आपण बघतो की बाबा आपल्याला शक्यतो प्लॉट पाहिजे असतो, पण असा व्ह्यू पाहिजे. मग समुद्राचा असा व्ह्यू असलेला प्लॉट लवकर मिळत नाही. बरं, मिळाला तरी साईज खूप मोठे असतात, बजेटच्या बाहेर असतं. पण ही प्रॉपर्टी आपण 7 गुंठ्याची देतोय फक्त 42 लाखामध्ये. किंमत थोडीफार बसल्यानंतर निगोशिएट करून देऊ, पण सर्वात परफेक्ट आहे. बरं, आजूबाजूला तुम्हाला डेव्हलपमेंट दाखवतो. या इकडे थोडंसं पुढे आहे. हे समोर सगळी घरं झालेली आहेत, बंगले झालेले आहेत. समोर दिसतंय ना सगळे बंगल्याची कामं चालू आहेत. मागच्या बाजूला एक मोठं रिसॉर्ट आहे. वरच्या बाजूला एक रिसॉर्ट दिसतंय ना मोठं, वरती एक रिसॉर्ट आहे. आता बऱ्याचशा लोकांचे डाऊट असतात की बाबा CRZ मध्ये आहे का, कन्स्ट्रक्शन करता येईल का, बांधकाम करता येईल का? हे बघा मित्रांनो, हे सगळं CRZ मध्येच आहे. तुम्ही हा जो पट्टा सगळा बघताय ना, समोर तर माझ्यासमोर आता इथं 5-6 बंगल्याची कामं देखील चालू आहेत. म्हणजे आत्ता लेटेस्टमध्ये हे CRZ मध्येच येतं. कन्स्ट्रक्शन करता येतं, पण ते आता तुम्हाला तशी तेवढी जर काही डेअरिंग असेल तर करता येईल. कारण बरेचशी लोक आता मी बघतो ना, आपल्याला प्रश्न विचारतात की बाबा CRZ मध्ये आहे, मग उद्या बांधकाम पाडून टाकतील, मग कसं काय? तर सगळं बरोबर आहे मित्रांनो. पण प्लॉट हा असा आणि असा व्ह्यू असलेला जर काय पाहिजे असेल तर तुम्ही बघताय आजूबाजूला सर्व कन्स्ट्रक्शन चालू आहेत. घेऊन ग्रामपंचायतची परमिशन घेऊन तुम्ही इथे बांधकाम करू शकता. फक्त हाईट रिस्ट्रिक्शन आहे. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर तुम्ही इथं बांधू शकता. हो बाक्कर साहेब, इथं आता बांधकाम हे सगळी चालू आहेत. मग इथं प्रॉब्लेम भविष्यात काय ऑफिशियल आहे, इनऑफिशियल आहे काय? हां, पण हे 200 मीटर नाही, कमी आहे. होईल का? पण आपण आपण काय गॅरंटी देत नाही रिसॉर्ट येणे होईल वगैरे नाही, बरोबर? तर रिसॉर्ट येणे होईल का नाही माहिती नाही. आपण फक्त प्लॉट विकतोय, तो देखील सुंदर व्ह्यू असलेला. आजूबाजूला सर्व घरं झालेली आहेत. व्हिजिट करायची असेल तर मी डायरेक्ट गुगल पिन देणार आहे. गुगल पिननी तुम्ही डायरेक्ट ह्या प्लॉटवरती येऊ शकता. थोडंफार मध्ये थोडंसं दाखवतो इथे पुढे. हा प्लॉटवर येणारा रस्ता आहे. तर रस्ता थोडा आता पावसामुळे खराब झाला आहे, पण तुम्हाला प्लॉटपर्यंत चांगला रोड करून द्यायची जबाबदारी मालकाची आहे. ती आपण करून देणार आहोत. प्लॉट सुंदर आहे, रिजनेबल किमतीमध्ये. फोन नंबर दिलेला आहे माझा, ताबडतोब फोन करा. तर मित्रांनो, असे प्लॉट मिळतात कुठे आजकालच्या जमान्यामध्ये? इतका सुंदर व्ह्यू असलेला. मी तर बऱ्याच वेळा जेव्हा विचार करतो ना की एखादी प्रॉपर्टी जर घ्यायची असेल कोकणामध्ये ना, ती अशीच प्रॉपर्टी पाहिजे. बघा, प्रॉपर्टी आवडली तर लगेच फायनल करा. जास्त दिवस प्रॉपर्टी राहणार नाही. माझा नंबर दिलेला आहे. धन्यवाद, थँक्यू, बाय बाय.